सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून विगत उघडा होता। आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो। आयटी पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे, पण घोषणा करून थांबलो नाही। फेब्रुवारी मध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आयटी पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले। ते म्हणाले साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला, मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो, विमान सुरू झाल्यामुळे त्याचा एक आम्हाला फायदा। त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत। मी त्यांना सांगितलं तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंटचं प्रदर्शन आपण लावू। पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे। या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे। या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं। आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल। आपण सोलापूर करता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली आणि पाणी आणलं, आता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो। माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, हे काम फार अडचणीचं असतं, नाराजी सहन करावी लागते, रस्ते खोदावे लागतात, अतिक्रमण थोड्या प्रमाणात काढावी लागतात, कारण पाईप सरळ टाकता येतो, कोणाच्या घराखालून पाईप जाऊ शकत नाही। त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल। निधीची कमतरता नाही, पैसा पूर्ण मिळेल, पण माझी अपेक्षा आहे 5 वर्षांनी जेव्हा सोलापूरकरांकडे मत मागण्याकरता आपण येऊ त्यावेळी सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज मुबलक पाणी असलं पाहिजे, नळ उघडला तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे। संदर्भात तुम्ही आता सांगितलं केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या, मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या एनओसी आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू। तर आता कामगारांच्या 13 चाळी आणि 22 सोसायट्या याच्यामध्ये फ्री होल्ड करण्याचा विषय समोर आलेला आहे। निश्चितपणे त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं, एअरपोर्टवर विमान सेवा सुरू झाली, आता पुढच्या टप्प्यामध्ये नाईट लँडिंगचं काम देखील या एअरपोर्टवर करायचं आहे आणि मुंबईला
बसवेश्वर होते. त्यामुळे आता याकरता जो काही निधी लागेल तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भगवान बसवेश्वरांचं स्मारक हे आपण तयार करू. पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय. याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे. अनेक लोक शंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात. आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो. ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो. कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही. आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक हे कुठल्याही योजनेत बसत नाही, त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊ, त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहे, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या. पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला. इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातलं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही. आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो. हे शहर असो या जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाचा वाव आहे. मी आता इथे येण्याच्या आधी बार्शीला भगवंतांच्या प्रगट दिनोत्सवाला जाऊन आलो. त्या ठिकाणी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 वर्ष जुनं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, बाजूला धाराशिवमध्ये आई तुळजा भवानी, त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ. मला असं वाटतं की एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक शक्ती या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या जिल्ह्याचा आशीर्वाद मिळणं, या शहराचा आशीर्वाद मिळणं, सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळणं हे मी आपलं भाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर, सभासदांच्या मनातील हक्काची योजना, गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती. सुमित्रा महाबचत ठेव योजना 9.99% व्याज दरासंग दैनंदिन शिल्लकेवर व्याज नाही. मुदतीची बाधा नाही, TTH ची चिंता नाही, नूतनीकरणाची गाथा. दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा. कार्यालय शॉप नंबर 1, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर. संपर्क 9405 120274.